कसं वाटतं तुम्हाला सांगा दर्शन करून? गुडघे दुखायलेत का? नाही दुखायले गुडघे? जरा बी नाही. किती पायऱ्या चढल्या तुम्ही? लय मोठ्या. हॅलो नमस्कार. तर सकाळी सकाळी ऊन पडले आणि बघू शकता तुम्ही कसा आवाज असतो मंदिरातला. सकाळी खूप जास्त घाई होती त्यामुळे मी काही शूट नाही केलं. तर कारण आम्हाला जायचं आहे सगळ्यांना बाहेर. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर इथे माझी सगळी तयारी चालू होती. आई आणि काकीने सगळं जेवण बनवलं होतं. तर माझं चपात्या बांधायचं, त्यानंतर भाजीमध्ये मसुराची डाळ केली होती सुक्की, कारण प्रवासामध्ये भाजी सांडू नये म्हणून सुक्कीच बनवली होती. त्यानंतर मग शेंगदाण्याची चटणी, लोणचं वगैरे असं घेतलं होतं काय काय खायला, कारण बाहेर गेले की खूप काय काय खाऊ वाटतं नुसतं. त्यामुळे मस्त असं जेवण आम्ही घेतलं होतं बांधून सोबत आणि बाहेरच खायचं होतं आम्हाला सगळ्यांना. आणि मला हे असं घरगुती बनवलेलं लोणचं खूप जास्त आवडतं. माझं इकडे सगळं पॅक करून झालं होतं जेवण वगैरे. आता नाही मा म्हण मा कुठे मा आई कार्टून. अशी लहान मुलं घरात असले की खूप जास्त करमत आहे ना चिक्या. मला पी दे पी दे पी दे. इकडे 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 गालाला गालाला. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे, पण काकीचं आणि मम्मीच आवरायचं राहिले, त्यामुळे आम्ही तिचा वेट करत आहोत. किती कलकल 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 चालू असते जेव्हा सगळी फॅमिली एकत्र असते. हिरो तयार झालाय आणि सगळ्यात जास्त घाई यालाच असते बाहेर जायची. कुठे जायचं चिक्या? चिक्या कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे जायचं? चल बाहेर चल 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 ना. कुठे जायचं तुला? ए कुठे जायचं? इकडे बघ. कुठे जायचं? एक्सप्रेशन बघायचे. कुठे जायचं? कुठे? भू जायचं? कोण घेऊन जाणार तुला? भू चला पटकन. बचा बचा बचा. चला म्हणा. आवाज दे. मंजूला आवाज दे. मंजू चल म्हणा पटकन. मंजू नखरे बघायचे. नखरे बघा किती. मंजू कुठे? मंजू कुठे? मंजू मा कुठे? तुझी मा कुठे? बोलव मला. आणि हे आमच्या गावातलं मंदिर आहे. तर दर्शन घेतले आणि निघालो आम्ही सगळेजण. आणि आमची फॅमिली जरा खूपच मोठी आहे, तरी आम्हाला थोडीफार ॲडजस्टमेंट करावं लागली गाडीमध्ये. तर बघू शकता तुम्ही कसे बसलेत सगळेजण. आणि आमच्या काकीचं आवरायचंच राहिलं होतं, तरी पण मग त्यांचं चालू होतं आवरायचं. बांगड्या वगैरे राहिल्या होत्या त्यांच्या घालायच्या. नेलपेंट आणली होती त्यांनी लावायला. त्यानंतर मग असं स्वामी समर्थांचं आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे गाडीमध्ये. आणि असेच छोटे छोटे मी ब्लॉग काढून घेतले. आणि इथं चालू होतं माझं छोटे छोटे शूट करायला. आणि ही माझी बहीण आहे. तर आम्हाला खूप जण बोलतात की तुम्ही दोघीजणी सेम दिसतात. तुम्ही पण सांगा आम्ही खरंच सेम दिसतो का? नक्की कमेंट करा. आणि त्यानंतर आमची अशी मस्त मस्ती करायला चालू होती, कारण सॉन्ग गाडीमध्ये प्रवास करताना एन्जॉयमेंटसाठी सॉन्ग तर पाहिजेच पाहिजे. तर तेच चालू होतं आमचं सगळ्यांचं इथे. आणि आम्ही जाता जाता इथे नांदेडमध्ये थांबलो होतो, कारण इथे आहे गुरुद्वारा. आणि माझ्याकडे दुपट्टा नव्हता, मग ते दुपट्टा खरेदी केला मी, कारण दुपट्ट्याशिवाय इथे बिलकुल एंट्री नाही आहे आणि इथे शूट पण करायला बिलकुल अलाउड नव्हतं. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले. काय घ्यायचं? इकडे बघ. इकडे कसं घ्यायचंय? कोणतं बाळ घ्यायचंय? हे बाळ आहे. बाळ आहे हे. तुला कशाला पाहिजे बाळ? तूच एक बाळ आहे. लय रडणं चालू होतं. गाडी घ्यायची. गाडी आम्ही घेतली. गाडी चिकू गाडी दाखव. गाडी दाखव मला. एवढी आणली 300 रुपयाची. मला दे गाडी. मला दे गाडी. गाडी दे. त्यानंतर फायनली 3-3.5 तासाचा रस्ता क्रॉस झाल्यानंतर आम्ही पोहोचलो इथे माहूरगडावर. इथे थांबलो होतो आम्ही रेणुका मातेच्या दर्शनासाठी.
आणि माझी आजी एवढ्या सगळ्या पायऱ्या चालणार होती. तिला बोललेलो आम्ही की तुला चालणं होणार आहे का, ती बोलली हो. मग आम्ही चालत होतो आणि इथं असे खूप सारे माकडं होती आणि हा असा खूप सुंदर व्ह्यू होता. पूर्ण असा डोंगर वगैरे होते इथे सगळे आणि खूप जास्त गर्दी होती आणि ऊन पण होतं इथे. ही बघा जिकडे तिकडे माकडच माकडं होती सगळी. आणि गावाकडे जरा जास्तच ऊन आहे तर इथे मस्त असं फॅन आणि कूलर पण होते यांनी जागोजागी लावलेले, तरी पण गरमी होत होती. नंतर हे फायनली आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि इथं थोडा वेळ आम्ही पाणी वगैरे पिलं आणि बसलो होतो. इथं पण बघा किती सारी माकडे आहेत. हे आमचे असं त्यांना खायला द्यायला चालू होतं माकडाला आणि आमचा हा छोटूसा बिलकुल घाबरत नव्हता माकडांना, उलट त्यांना खायला देत होता. त्यानंतर आम्ही अनुसया मातेचं दर्शन करायला गेलो होतो आणि इथं खूप ऊन लागत होतं, त्यामुळे मस्त आम्ही रस घेतला प्यायला आणि त्याच्यानंतर निघालो. आणि इथं पण खूप सारी माकडं होती. ती डोक्याचा गजरा सुद्धा ठेवत नव्हती. माझ्या मम्मीच्या डोक्याचा गजरा सुद्धा काढून नेला होता आणि इथे चालू होतं आमचं सगळ्यांचं. असं खूप दमल्यासारखं होत होतं, एवढ्या साऱ्या पायऱ्या आहेत तिथे चालायला आणि त्यात ऊन पण होतं, त्यामुळे खूप थकल्यासारखं होत होतं. आणि हे बघा इथे कसं आहे पूर्ण वातावरण. आणि इथं पावसाळ्यात एवढं भारी वाटतं ना खूप, पण आज पाऊसच नव्हता, ऊनच ऊन होतं पूर्ण असं. आणि इथे एक गड पण होता, पण मला एवढं माहिती नाही त्या गडाबद्दल. त्यानंतर आम्ही दत्तात्रेयचे दर्शन घ्यायला गेलो होतो, तर हे तिथे शूट नाही केलं. हे असं एक दत्तात्रेयची मूर्ती होती, ते दर्शन घेतलं. आणि हे इथे पण होतं, पण हे काय होतं मला काहीच नाही कळालं. मग इथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि पूर्ण अशी विभूती होती पूर्ण असं. आणि हे आमचं कुलदैवत दत्तात्रेय आहे आणि ह्या सगळ्या ज्या समाध्या आहेत ना ते आमच्या पूर्वजांचे आहेत. म्हणजे जे लोक महाराज साधू संत असतात ना त्या लोकांच्या पूर्ण या समाधी आहेत. आता हे कुणाला माहीत आहे का नाही माहीत नाही, पण हे पूर्वजांच्या समाधी आहेत. त्यानंतर हे असं एवढं मोठं जातं होतं इथे. आजकाल कोण नाही जातं यूज करत, पण हे इथे खूप मोठं होतं. सगळ्या देवाचे दर्शन करून झाले. कसं वाटतं तुम्हाला सांगा दर्शन करून? गुडघे दुखायलेत का? नाही दुखायले गुडघे? जरा बी नाही. किती पायऱ्या चढले तुम्ही? लय मोठ्या. कोणत्या कोणत्या देवीचे दर्शन घेतले सांगा? अजून अजून दत्तात्रेयचं झाले का सगळे दर्शन? चला मग आता चला. सगळे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं जेवण करून घेतलं, कारण जेवणाला आम्हाला खूपच लेट झाला होता आणि दर्शन झाल्याशिवाय जेवण पण नव्हतं करायचं म्हणून. आणि इथेच मला अंधार पण झाला होता खूप, तर मग आम्ही निघालो घरी जायला. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12 आणि खूप थकलो आहोत आम्ही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.